झी 24 तास एक पाऊल पुढे। बाजारपेठेत बनावट नोटांचा सुळसुळाट दिवसेंदिवस वाढतोय। गेल्या 3 वर्षात रिझर्व्ह बँकेने सुमारे 25 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्यात। मात्र बनावट नोटांच्या या सुळसुळाटामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मात्र दुष्परिणाम होऊ लागलेत। बनावट नोटांचा हा नेमका आकडा किती याचा अंदाज बांधणंही कठीण होऊन बसलाय। रोजच्या वापरात तुमच्या खिशातील सर्वच नोटा खऱ्या असतील याची आता शाश्वती नाही। देशभरात नकली नोटांचा अक्षरशः सुळसुळाट झालाय। धक्कादायक बाब म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या तिजोरीत गेल्या 3 वर्षात सुमारे 25 कोटींच्या बनावट नोटा जमा झाल्याचं निदर्शनास आलंय। 3 वर्षाचा डाटा जो दिले इन्फॉर्मेशन त्यांनी जी दिली त्याच्यात असं इन्फॉर्मेशन दिली की जवळपास 13 लाख नोटा या खोट्या आहेत आणि 25 कोटी रुपये त्यात गुंतलेले आहेत। तर हे सगळं बघून मी फार अवाक झालो आणि मी असं ठरवलं की हे सर्व लोकांना सांगितलं पाहिजे ही गोष्ट की ही जी इतक्या खोट्या नोटा ज्या आहेत ज्यापासून आपण सावध राहा आणि खोट्या नोटा ओळखायला शिका। जप्त केलेल्या नकली नोटांमध्ये 10, 20, 50 बँकेकडे अशा बनावट नोटा शोधण्याची किंवा जप्त करण्याची कुठलीच यंत्रणाही नाहीये। त्यामुळे रिझर्व्ह बँकेनं जप्त केलेल्या या नोटा हिमनगाचं टोक असून भारतीय अर्थव्यवस्थेला यामुळे दिवसेंदिवस खिंडार पडत असल्याची भीती अर्थतज्ञ व्यक्त करतायत। नकली नोटा सापडणं हा तर अतिशय गंभीर मुद्दा आहे, याच्यात प्रश्नच नाही आहे। आणि माझं म्हणणं आहे की ह्या नोटा ज्या आहेत त्या आरबीआयला बँकिंग चॅनलमध्ये सापडलेल्या आहेत। याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाजारात फिरणाऱ्या बहुतेक अशा कित्येक नोटा असू शकतील ज्यांची व्हॅल्यू साधारणपणे हजारो करोडोमध्ये जाऊ शकेल। त्याचं व्हॅल्युएशन जर आपण काढलं तर इंडियन इकॉनॉमीच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे। नकली नोटांच्या या गोरखधंद्यात शेजारी देशाच्या सहभागाची शंका नेहमीच व्यक्त केली जाते। मात्र या बनावट नोटांचं दुष्टचक्र थांबवण्यासाठी अजून तरी सरकारकडून ठोस पावलं उचलली जात नाहीयेत। झी 24 ताससाठी नागपूरहून अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।